पुढच्या बातमीकडे वळूयात। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संवेदनशीलता पाहायला मिळाली आहे। मृत महिलेच्या दोन्ही बाळांचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून केला जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी ट्विट करत दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेले आहे। त्यांनी असं म्हटलंय की दीनानाथ रुग्णालयामधील प्रकारानंतर भिसे कुटुंबाची भेट घेतली। यात संपूर्ण चौकशी करून अहवालानुसारच कारवाई होईल। जन्माला आलेली दोन्ही अपत्य सध्या एनआयसीयू मध्ये असून त्यांना आणखी काही काळ तिथे उपचार घ्यावे लागणार आहेत। दोन्ही मुलींचा उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्याच्या सूचना मी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरणं होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू।